नमस्कार, मी लवकुश आडे सर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मागील व्हिडिओ मध्ये आपण क्लास 10 पार्ट फर्स्ट अल्जेब्रा यामध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हा युनिट स्टार्ट केलेला आहे। लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल यामध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट केलेला आहे। त्याआधी लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल कशाला म्हणतो आपण? एन इक्वेशन्स कंटेन टू व्हेरिएबल अँड हायेस्ट पॉवर ऑफ द व्हेरिएबल इज 1 आर कॉल्ड लिनियर इक्वेशन्स। आता कोणतेही इक्वेशन असेल तर त्याचं जनरल फॉर्म किंवा एक स्टँडर्ड फॉर्म असते। तेच या इक्वेशनचं जनरल फॉर्म इज लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबलचं जनरल फॉर्म आहे ax plus by plus c is equals to 0 where a b c are real numbers। what is mean by real numbers? then असा एखादा नंबर ज्याचं स्क्वेअरिंग केल्यानंतर पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येणार, द नंबर ऑन व्हिच स्क्वेअरिंग विल गेट अ पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आर कॉल्ड रिअल नंबर। त्याला काय म्हणायचं? रिअल नंबर। त्यानंतर या इक्वेशन्स मध्ये एक्स आणि वाय हे काय आहे? व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर किती आहे? 1 आहे, म्हणजेच ते काय होणार? लिनियर इक्वेशन्स। आणि सेपरेट सी काय आहे? हा कॉन्स्टंट। त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 1.1 स्टार्ट केलेला आहे। प्रॅक्टिस सेट 1.1 मधील काही क्वेश्चन झालेले आहेत। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे दिलेला आपल्या स्क्रीनवरती। नेक्स्ट क्वेश्चन 2x - 3y = 9 देन 2x + y = 13। पहिली इक्वेशन्स आहे आपल्या जो लेट गिवन इक्वेशन्स काय आहे? पहिली इक्वेशन्स आहे 2x - 3y = 9 फर्स्ट इक्वेशन्स अँड सेकंड इक्वेशन्स आहे 2x + y = 13 सेकंड इक्वेशन्स। दिलेल्या दोन इक्वेशन्स आहेत, दोन लिनियर इक्वेशन्स, टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम। दोन्ही एकाच वेळेस असेल तर आपण त्याला काय म्हणतो? सायमल्टेनियस इक्वेशन। सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी आपण त्याच्या मेथड पण पाहिलेल्या आहेत 4। त्यापैकी दिलेल्या इक्वेशन्स मध्ये जर कोणत्याही व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा जर सारखा असेल तर या क्वेश्चन्स मध्ये एकतर ऍडिशन्स करायची नाहीतर सबट्रॅक्शन्स करायचं। ऍडिशन्स केव्हा करायचं? जर कोइफिशियंटचा काय असेल, जर साइन सारखं असेल दोघांचं, जर साइन सारखं असेल तर सबट्रॅक्शन्स करायचं, आणि जर साइन चेंज असेल तर काय करायचं? ऍडिशन्स करायचे। आता दिलेल्या दोन्ही याच्यामध्ये x चा कोइफिशियंट 2 आहे, x चा कोइफिशियंट 2 आहे दोन्ही इक्वेशन्स मध्ये, तर काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं। लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन्स। कोणती इक्वेशन सबट्रॅक्ट करायची? फर्स्ट इक्वेशन सबट्रॅक्ट करायची 2 मधून। इक्वेशन्स 1 फ्रॉम 2 इक्वेशन्स 2 काय आहे? 2x + y = 13 अँड इक्वेशन्स 1 आहे 2x - 3y = 9। देन जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो तेव्हा सर्वांचे साइन चेंज होणार। +9 आहे, -9 -3y +3y देन +2x -2x 13 - 9 किती होणार? 4 देन +1 +3 +1 +3 देन 4y -2x +2x दोन्ही कॅन्सल। सिन्स आपल्या जवळ आलेले आहे 4y = 4 देन y किती येणार? 1 y = 1 आलेली ही जी व्हॅल्यू आहे y = 1 एक तर इक्वेशन फर्स्ट किंवा इक्वेशन सेकंड मध्ये ठेवायची। पुट नंतर आहे पुट काय करायचं? y = 1 इन इक्वेशन्स 2 मध्ये आपण सबस्टिट्यूट करत आहे, तर इक्वेशन्स 2 ला इम्प्लाइज करा। इक्वेशन्स 2 आहे आपल्या जवळ 2x + y = 13। जिथे y आहे तिथे y च्या ठिकाणी काय ठेवायचं आपल्याला? 1। नेक्स्ट इक्वेशन्स मध्ये 2x + y च्या ठिकाणी काय ठेवायचं? 1 = 13 देन 2x आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे। उरलेलं जवळ जे कोइफिशियंट असो किंवा कॉन्स्टंट असो ते सर्व तिकडे ट्रान्सफर करायचं। 1 हे 13 इकडे प्लस असेल तर = च्या नंतर गेल्यानंतर काय होणार? त्याचं साइन चेंज होणार। देन 2x = 13 - 1 = 12 देन x = 12 x ला मल्टिप्लाय ला काय आहे? 2 आहे, तर तिकडे गेल्यानंतर काय जाणार? तो डिवाइड ला जाणार। देन x किती येणार? 6 x ची व्हॅल्यू किती आली? 6। या इक्वेशन्सला सॉल्व्ह करणं म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणं। कोणत्या इक्वेशनचं सोल्युशन मध्ये त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणं। आता दिलेले इक्वेशन्स आहे आपल्या जवळ, काय आलेलं आहे याचं सोल्युशन आलेलं आहे x = 6 अँड y = 1। तर सर्वात शेवटी ही लाईन लिहायची द सोल्युशन्स आर x आणि y = काय आहे? x ची व्हॅल्यू आहे 6 अँड देन y ची व्हॅल्यू आहे 1।
नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ 5m minus 3n is equals to 19 and second इक्वेशन आहे m minus 6n is equals to minus 7. दिलेले इक्वेशन सुरुवातीला लिहिलं. लेट गिवन इक्वेशन्स पहिली इक्वेशन आहे 5m minus 3n is equals to 19 इक्वेशन फर्स्ट and second इक्वेशन आहे m minus 6n is equals to minus 7 हे सेकंड इक्वेशन. दिलेल्या इक्वेशन्स मध्ये कोणत्याही व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा सारखा नाही. त्यासाठी आपण या अगोदर एक क्वेश्चन सॉल्व केलेला आहे सेकंड नंबरचा. त्यामध्ये इथे m आहे, m ला कोएफिशियंट आहे 5. एक तर या इक्वेशन्सला जर मल्टिप्लाय केला आपण 5 ने तर इथे m च्या ठिकाणी m सोबत काय येणार 5m. इक्वेशन 2 ला जर मल्टिप्लाय केलं 5 ने किंवा जर इक्वेशन 1 ला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 2 multiply by 3 किती येणार 6n. मग दोघांचं कोएफिशियंट काय होणार सारखं. एक तर इक्वेशन 1 ला 2 ने मल्टिप्लाय करा नाहीतर इक्वेशन 2 ला कशाने 5 ने मल्टिप्लाय करा. आपल्याला दोघांचे कोएफिशियंट सारखे येतील. दोन्ही याचे कोएफिशियंट सारखे आल्यानंतर आपण त्या इक्वेशन्सला इझिली सॉल्व्ह करू. त्यानंतर काय करायचं आपण मल्टिप्लाय इक्वेशन्स 2 बाय कितीने मल्टिप्लाय करायचं 5 ने मल्टिप्लाय करायचं. सिन्स 5 multiply by m 5m minus 6 multiply by 5 13n is equals to 7 multiply by 5 35 हे इक्वेशन झाली थर्ड. आता ज्या इक्वेशन्सला आपण मल्टिप्लाय केलं कोणत्या इक्वेशन्सला मल्टिप्लाय केलं आपण या इक्वेशन्सला मल्टिप्लाय केलं तर या इक्वेशन्सला सोडून द्या. आता इक्वेशन्स फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड याकडे लक्ष देऊ. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड यामध्ये m चा कोएफिशियंट काय आहे सारखा आहे आणि त्यांचं साइन पण सारखं आहे. जर दोघांचे साइन सारखं असेल तर सबट्रॅक्ट करायचं. कोणत्या इक्वेशन मधून सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन 1 मधून इक्वेशन 3 सबट्रॅक्ट करू आपण. सबट्रॅक्ट इक्वेशन्स 1 फ्रॉम इक्वेशन्स 2. काय करायचं सबट्रॅक्ट इक्वेशन्स 2 फ्रॉम 1. पहिल्या इक्वेशन्स मधून दुसरी इक्वेशन सबट्रॅक्ट करू आपण. पहिली इक्वेशन आहे आपल्या जवळ दिलेलं स्क्रीनवर 5m minus 3n is equals to 19 ही फर्स्ट इक्वेशन आहे आणि तिसरी इक्वेशन आहे 5m minus 13n is equals to minus 35. काय करत आहे आपण सबट्रॅक्ट करत आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन्स 3 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. पहिली इक्वेशन्स लिहिली आणि ही तिसरी इक्वेशन. सबट्रॅक्शन्स करताना मायनस आहे साइन चेंज होणार प्लस आहे मायनस होणार. देन 19 प्लस 35 किती येणार. देन 9 प्लस 3 इज इक्वल्स टू 9 प्लस 5 इज इक्वल्स टू किती येणार 14. देन 1 किती येणार हे 54. देन यामध्ये करू आपण सबट्रॅक्शन्स ऍडिशन्स काय होणार -3 किती येणार -3 प्लस 13 किती येणार 27. देन प्लस 27n 5m minus 5m दोन्ही काय होणार कॅन्सल. हे इक्वल्स टू चं साइन जशाला तसं. त्यानंतर दिलेल्या इक्वेशन्स मध्ये काय केलं आपण दोन्ही इक्वेशनची सबट्रॅक्शन्स केल्यानंतर किती आलं आपल्या जवळ. देन 27n is equals to 54. Then since n is equals to 54 divide by 27. Since n is equals to 27 1 जा 27 27 2 जा 54 तर n is equals to किती आला आपल्या जवळ 2. आता दिलेली n is equals to 2 ही व्हॅल्यू कशामध्ये ठेवायचं एक तर इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड नाहीतर इक्वेशन थर्ड मध्ये ठेवायचं. तर आपण कोणत्या इक्वेशन्स मध्ये ठेवू इक्वेशन फर्स्ट मध्ये. पुट काय करायचं पुट n is equals to 2 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवण्यासाठी इक्वेशन फर्स्ट ला आपण इम्प्लाइज करू. इक्वेशन फर्स्ट आहे आपल्या जवळ 5m minus 3n is equals to 90 ही इक्वेशन फर्स्ट आहे आपण स्क्रीनवर लिहिली. त्यानंतर जिथे n आहे यांच्या ठिकाणी काय ठेवायचं यांच्या ठिकाणी 2 ठेवायचं. देन 5m multiply by 3 multiply by 5m minus 3 multiply by n is equals to किती आहे 2. देन 90 5m 3 multiply by 2 6 is equals to 90. त्यानंतर दिलेला आहे आपल्या जवळ 5m minus 6 is equals to 90. देन 5m minus 6 तिकडे गेल्यानंतर काय होणार +6 इक्वल टू च्या नंतर गेल्यानंतर साइन चेंज होते +6. देन
5m is equals to 90 plus 6 is equals to 25. Since m is equals to 25 divide by 25 divided by 5. Since m is equals to किती येणार 5. m आणि n दोन्ही इक्वेशन मध्ये दिलेल्यावरून आपण दोन इक्वेशन दिलेल्या होते त्यावरून आपण त्याच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढलेली आहे. कोणत्याही इक्वेशन्स मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी त्याच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढणं म्हणजेच त्या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. तर सोल्युशन्स आला आपल्याजवळ द सोल्युशन्स आर काय आहे m आणि n. m इज इक्वल्स टू किती आहे m इज इक्वल्स टू 5 अँड n इज इक्वल्स टू किती आहे 2. दिलेल्या इक्वेशन्स मध्ये m आणि n ची व्हॅल्यू आली. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ. नेक्स्ट क्वेश्चन आहे 5x plus 2y is equals to -3. काय आहे पहिली इक्वेशन्स आहे. लेट गिवन इक्वेशन पहिली इक्वेशन्स आहे आपल्याजवळ 5x plus 2y is equals to -3 फर्स्ट इक्वेशन. देन सेकंड इक्वेशन्स आहे x plus 5y is equals to 4. ही आहे आपल्याजवळ सेकंड इक्वेशन. दोन्ही इक्वेशन्स मध्ये दिलेली पहिली इक्वेशन्स आहे 5x plus 2y is equals to -3. देन दुसरी इक्वेशन्स आहे x plus 5y is equals to 4. दोन्ही इक्वेशन्स मध्ये x चा कोएफिशिएंट इथे 5 आहे, इथे x चा कोएफिशिएंट 1 आहे. x चा कोएफिशिएंट 1 असेल तर आपण इझिली त्या इक्वेशन्सला दिलेली इक्वेशन फर्स्ट आहे दुसऱ्या इक्वेशन्सला आपण 5 ने मल्टिप्लाय करून इथे 5x आणू शकतो. तर काय करायचं मल्टिप्लाय इक्वेशन्स 2 बाय कितीने मल्टिप्लाय करायचं 5 ने. इक्वेशन्स 2 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 5 मल्टिप्लाय बाय x 5x प्लस 5 मल्टिप्लाय बाय 5 25y. देन 5 मल्टिप्लाय बाय 4 किती येणार 5 मल्टिप्लाय बाय 4 5 20. देन हे आलं इक्वेशन्स आपल्याजवळ इक्वेशन थर्ड. आता ज्या इक्वेशन्सला आपण मल्टिप्लाय केलं कोणत्या इक्वेशन्सला मल्टिप्लाय केलं या इक्वेशन्सला मल्टिप्लाय केलेलं आहे आपण. त्या या इक्वेशन्सला स्किप करायचं. इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन थर्ड मध्ये पाहायचं. दोन्ही इक्वेशन्स मध्ये x चा कोएफिशिएंट सारखा आहे इथे x चा कोएफिशिएंट सारखा आहे. दिलेल्या इक्वेशन्स मध्ये जर कोएफिशिएंट सारखं असेल तर आपण इझिली त्याला सॉल्व्ह करू शकतो. काय करायचं दोघांचा कोएफिशिएंट जर सारखं असेल आणि साइन सारखं असेल तर काय करायचं सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन्स काय करायचं सबट्रॅक्ट इक्वेशन्स. कोणती इक्वेशन पहिली इक्वेशन्स आपण तिसऱ्या इक्वेशन मधून सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन 3. पहिली इक्वेशन्स आपण तिसऱ्या इक्वेशन्स मधून सबट्रॅक्ट करत आहोत. तिसरी इक्वेशन कोणती आहे 5x plus 25y is equals to 20. 5x plus 25y is equals to 20. थर्ड इक्वेशन. देन फर्स्ट इक्वेशन आहे 5x plus 2y is equals to -3. हे आपले फर्स्ट इक्वेशन आहे. आपण काय करत आहे सबट्रॅक्शन्स करत आहे. सबट्रॅक्शन जेव्हा करतो सर्वांचे काय होणार साइन चेंज होणार. साइन मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर मायनस, प्लस असेल तर मायनस. देन 5x - 5x दोन्ही काय झाले कॅन्सल. 25 - 2 किती होणार 23y. देन 20 plus 3 20 plus 3 किती येणार 23. सिन्स आपल्याजवळ व्हॅल्यू आलेली आहे 23y is equals to 23. सिन्स y is equals to किती येणार 1. y is equals to किती आलेली आहे व्हॅल्यू आपल्याजवळ 1. आता ही दिलेली व्हॅल्यू आपण या इक्वेशन्स वरून दोन्ही इक्वेशन्स वरून एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढली. तर आता काय करायचं हीच व्हॅल्यू या इक्वेशन्स मध्ये ठेवायची. इक्वेशन फर्स्ट इक्वेशन सेकंड किंवा इक्वेशन थर्ड मध्ये. सिन्स काय करायचं पुट y is equals to 1 in इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट मध्ये किंवा इक्वेशन सेकंड मध्ये ठेवू आपण. इक्वेशन सेकंड मध्ये ठेवल्यानंतर इम्प्लाइज करा इक्वेशन सेकंडला. इक्वेशन सेकंड आहे आपल्याजवळ x plus 5y is equals to 4. ही इक्वेशन सेकंड आहे. इक्वेशन सेकंड मध्ये ठेवल्यानंतर कशाची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू. देन सिन्स x plus 5 मल्टिप्लाय बाय y is equals to किती आहे 1. देन 4. Since x 5 multiplied by 1 5 is equals to 4. Then x is equals to 4 plus 5 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -5. Then 4 minus 5 4 minus किती 5 येणार x is equals to -1. साइन चेंज असेल तर सबट्रॅक्ट करायचं आणि दिलेल्या याच्यामध्ये जे चिन्ह ज्यांचं मोठं आहे त्याचं साइन द्यायचं. ते x is equals to किती आलेला आहे -1. x is equals to -1 हेच या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. द सोल्युशन्स आर x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू काय आलेली आहे आपल्याजवळ
x इज इक्वल टू आहे -1 आणि y इज इक्वल टू आलेला आहे 1. हे झालं या इक्वेशनचं सोल्युशन. दिलेल्या इक्वेशन्स मध्ये x आणि y ची व्हॅल्यू काढणं म्हणजेच या इक्वेशनचं सोल्युशन करणं. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ. नेक्स्ट क्वेश्चन्स आहे 1/x प्लस y is equals to 1/3x plus y is equals to 10/3, then 2x plus 1/4y is equals to 11/4. दोन इक्वेशन्स आहे. दोन इक्वेशन्स आता एकमेकाच्या न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये काहीतरी त्याचं कोएफिशिएंट आहे. लेट गिवन इक्वेशन्स आहे. गिवन इक्वेशन्स आहे आपल्याजवळ. पहिली इक्वेशन्स आहे 1/3x plus y is equals to 10/3. देन दुसरी इक्वेशन्स, पहिली इक्वेशन्स आपल्याजवळ ही आहे आणि दुसरी इक्वेशन्स आहे 2x plus 1/4y is equals to 11/4. ही दुसरी इक्वेशन्स आहे. पहिली इक्वेशन्स आणि दुसरी इक्वेशन काही नाही, सेम इक्वेशन्स आहे. फक्त पहिल्या इक्वेशन्स मध्ये दिलेलं 1/3 हे 3 जास्तीचे आहे, हे 3 जास्तीचे आहे. काय करायचं, सरळ सरळ डिवाइडला काय आहे 3 आहे तर 3 ने मल्टिप्लाय करून टाकायचं पूर्ण इक्वेशन्सला. काय करायचं, इक्वेशन फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करा आणि दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये काय आहे डिवाइडला 4 आहे. तर दुसऱ्या इक्वेशन्सला कशाने डिवाइड करायचं आहे 4 ने. सरळ डिवाइड करू आपण. काय करायचं, मल्टिप्लाय करू. सरळ मल्टिप्लाय करू. सिन्स मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 3. इक्वेशन फर्स्ट ला 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन फर्स्ट इम्प्लाइज करा. 3 ने मल्टिप्लाय केल्यानंतर 1/3 मल्टिप्लाय बाय 3, 3 गेट कॅन्सल. देन x प्लस 3 मल्टिप्लाय बाय y, 3y. देन 3 मल्टिप्लाय बाय 10/3, 3 गेट कॅन्सल. देन 10. हे इक्वेशन थर्ड आली आपल्याजवळ. तसंच सेम काय करायचं, मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड बाय 4. मल्टिप्लाय इक्वेशन सेकंड कशाने मल्टिप्लाय करायचं 4 ने. इक्वेशन सेकंडला कितीने मल्टिप्लाय करायचं 4 ने. आता 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर दिलेली इक्वेशन्स किती आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. इक्वेशन्स आहे आपल्याजवळ. याला आपण 4 ने मल्टिप्लाय करतो. 4 मल्टिप्लाय बाय 2 किती येणार 8x प्लस 1/4 मल्टिप्लाय बाय 4. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर कॅन्सल. किती येणार y. देन 11/4 मल्टिप्लाय बाय 4 किती येणार 11. ही आली इक्वेशन्स आपल्याजवळ. इक्वेशन्स आली चौथी. आता ज्या इक्वेशन्सला पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन्सला आपण मल्टिप्लाय केलेलं आहे हे दोन इक्वेशन्स आले. आता बघा हे आला आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये. हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आल्यानंतर या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे. या इक्वेशन्स मध्ये x प्लस 3y इज इक्वल टू 10. देन 8x प्लस y इज इक्वल टू 11. इथे 8x आहे, इथे काय आहे x आहे. तर या पहिल्या तिसऱ्या इक्वेशन्सला जर आपण 8 ने मल्टिप्लाय केलं तर दोघांचे कोएफिशिएंट सारखे होऊ शकते. आपण सुरुवातीला काय करायचं, दोन्ही इक्वेशन्स मध्ये कोणत्या तरी एका व्हेरिएबलचं कोएफिशिएंट सेम करायचं आहे. इथे 8x आहे तर इथे 8 होऊ शकते. त्यासाठी इक्वेशन 3 ला कशाने मल्टिप्लाय करायचं 8 ने. कशाने मल्टिप्लाय करायचं 8 ने. लिहा मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट इक्वेशन थर्ड मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय 8 ने मल्टिप्लाय करू. इक्वेशन थर्ड ला 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर इक्वेशन थर्ड किती आहे 8 मल्टिप्लाय बाय x 8x. त्याच्यानंतर प्लस 3 मल्टिप्लाय बाय 8 24y. देन 8 मल्टिप्लाय बाय 10 18. हे आले इक्वेशन्स आपल्याजवळ 5. आता आपल्याजवळ इक्वेशन्स 4 आणि 5 याकडे लक्ष द्यायचं. दोघांच्या यामध्ये काय आहे 8x आणि 8x व्हेरिएबलचा कोएफिशिएंट 8 आणि 8 दोघांमध्ये सेम आहे. जर व्हेरिएबलचा कोएफिशिएंट जर सेम असेल तर दिलेल्या इक्वेशन्सला काय करायचं एकतर ऍडिशन्स करायची किंवा सबट्रॅक्शन्स करायचे. दोन्ही याचं साइन सारखं आहे तर सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन काय करायचं सबट्रॅक्ट इक्वेशन्स 4 फ्रॉम इक्वेशन्स 5. इक्वेशन्स 5 मधून इक्वेशन्स 4 सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन्स 5 आहे आपल्याजवळ. सिन्स इक्वेशन्स 5 आहे 8x प्लस 24y इज इक्वल टू 18. 8x प्लस 24y इज इक्वल टू 18. आणि दुसरी इक्वेशन्स आहे काय आहे 8x प्लस y इज इक्वल टू 11. 8x प्लस y इज इक्वल टू 11. सबट्रॅक्ट करत आहे आपण. सबट्रॅक्शन्स करताना दोघांचे साइन चेंज होणार. इथे प्लस असेल तर मायनस, इथे प्लस असेल तर मायनस, इथे प्लस असेल तर मायनस. 8x मायनस 8x दोन्ही कॅन्सल. 24y मायनस 1 24 मायनस 1 किती येणार 23y. देन
18 मायनस 11 किती येणार 18 मायनस 11 0 मायनस 1 नाही जाणार 8 किती येणार 7 18 मायनस 11 69 आलेला आहे आपल्याजवळ 23y इज इक्वल्स टू 69 23y इज इक्वल्स टू 69 सिन्स इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी 23y इज इक्वल्स टू 69 सिन्स y ची व्हॅल्यू निघते आपल्याजवळ इथून 69 डिवाइड बाय 23 देन y इज इक्वल्स टू किती येणार 23 1 जा 23 3 जा 69 23 जा 69 y इज इक्वल्स टू 3 y इज इक्वल्स टू किती आले 3 जसं आपण y ची व्हॅल्यू काढली तसंच आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे x ची व्हॅल्यू काढायची आहे तर तसंच आपल्याजवळ इक्वेशन्स आहे 1 2 3 4 5 या 5 इक्वेशन्स मधून आपण कोणत्याही इक्वेशन्स मध्ये जर y इज इक्वल्स टू 3 ठेवलं तर x ची व्हॅल्यू भेटते आपल्याला आपण y इज इक्वल्स टू 3 कोणत्या इक्वेशन्स मध्ये ठेवू इक्वेशन्स 3 मध्ये काय करायचं पुट y इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 3 इक्वेशन 3 ला इम्प्लाइज करू इक्वेशन 3 आहे आपल्या जवळ x प्लस 3y इज इक्वल्स टू 10 आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे कशाची व्हॅल्यू काढायची आहे x ची व्हॅल्यू काढायची आहे त्यासाठी y इज इक्वल्स टू 3 देन x प्लस 3 मल्टिप्लाय बाय y किती आहे 3 इज इक्वल्स टू 10 देन x 3 मल्टिप्लाय बाय 3 9 इज इक्वल्स टू 10 x इज इक्वल्स टू 10 9 इक्वल टू च्या नंतर गेल्यानंतर साइन चेंज होते -9 सिन्स x इज इक्वल्स टू किती येते 1 10 मायनस 9 इज इक्वल्स टू 1 हे आलेलं आहे x इज इक्वल्स टू 1 हेच आपल्या इक्वेशनचं काय आहे सोल्युशन हेच आहे इक्वेशनचं द सोल्युशन सर्वात शेवटी लिहायचं द सोल्युशन्स आर काय आहे x आणि y x ची व्हॅल्यू आहे आपल्या जवळ 1 आणि y ची व्हॅल्यू आहे 3 हे या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे काय केलं आपण या इक्वेशन्स मध्ये दिलेल्या इक्वेशन्स मध्ये 1/3x प्लस y इज इक्वल्स टू 10/3 देन 2x प्लस 1/4y इज इक्वल्स टू 11/4 आहे दोन्ही इक्वेशन्सला पहिल्या इक्वेशन्सला 3 ने मल्टिप्लाय केलं दुसऱ्या इक्वेशन्सला 4 ने मल्टिप्लाय केलं एक स्टँडर्ड फॉर्मच्या इक्वेशन्स मध्ये आपल्याला इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मिळालं या इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 मिळाल्यानंतर आपण दोघांपैकी एकाचं कोएफिशिएंट सारखा बनवायचं आहे काय आहे x इज इक्वल्स टू इथे x ला लागून 1 आहे इथे x ला लागून 8 आहे तर या थर्ड इक्वेशन्स मध्ये x ला टच केल्यानंतर 8 होते त्याला मल्टिप्लाय केलं आपण कितीने 8 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्या जो इक्वेशन आली 8x + 24y इज इक्वल्स टू 18 इक्वेशन्स 5 आणि इक्वेशन्स 4 या दोन्ही इक्वेशन्स मध्ये आपल्याला असं आढळलं काय आहे 8x आणि 8x दोघांचे कोएफिशिएंट सारखे आहे सारखे असल्यानंतर आपण काय केलं इक्वेशन्स सबट्रॅक्ट केलं सबट्रॅक्ट इक्वेशन्स 4 फ्रॉम इक्वेशन 5 इक्वेशन्स 4 फ्रॉम इक्वेशन 5 मधून इक्वेशन 4 सबट्रॅक्ट केल्यानंतर 23y इज इक्वल्स टू 69 आलं ते आल्यानंतर आपण y ची व्हॅल्यू काढली y ची व्हॅल्यू हे इक्वेशन थर्ड मध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर x ची व्हॅल्यू आली हेच इक्वेशन्सचं आपलं सोल्युशन्स आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे 99x plus 101y is equals to 499 and दुसरी इक्वेशन्स आहे 101x plus 99y is equals to 501 then let दोन्ही इक्वेशन्स वेगळे आहे गिवन इक्वेशन्स आहे आपल्या जवळ 99x plus 10y is equals to 101y 499 इक्वेशन फर्स्ट आणि दुसरी इक्वेशन्स आहे 101x plus 99y इज इक्वल्स टू 501 ही दुसरी इक्वेशन्स आहे दिलेल्या इक्वेशन्स मध्ये पहा पहिल्या इक्वेशन्स मध्ये 99x plus 101y असेल तर दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये 101x plus 99y आहे दोन्ही इक्वेशन्स आहे दोन इक्वेशन्स मध्ये काय दिलेलं आहे दोन्ही इक्वेशन्स मध्ये वेगवेगळं आहे जर अशी इक्वेशन्स आली पहिल्या इक्वेशन्स मधलं कोएफिशिएंट हे दुसऱ्या इक्वेशनच्या कोएफिशिएंटला सारखं असेल तर काय करायचं दोन्ही इक्वेशन्सला सुरुवातीला पहिले ऍड करायचं आणि नंतर दोन्ही इक्वेशन्सला सबट्रॅक्ट करायचं हे केल्यानंतर आपल्याला दोन वेगवेगळे इक्वेशन्स येते दोन वेगवेगळे इक्वेशन्स आल्यानंतर सायमल्टेनियसली आपण त्या इक्वेशन्सला सॉल्व्ह करू शकतो पहिली इक्वेशन्स आहे आपल्याला काय करायचं दोघांची एकतर ऍडिशन्स करायची दुसऱ्या दोघांचं सबट्रॅक्ट करायचं लेट्स काय करायचं आपण ऍडिंग इक्वेशन्स काय करायचं ऍडिंग पहिले ऍडिशन्स करू आपण
ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड दोन्ही याचे ऍडिशन करायचं. हे 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499 पहिली इक्वेशन. दुसरी इक्वेशन आहे 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501 दुसरी इक्वेशन. दोघांचे ऍडिशन केलं. दोघांचे ऍडिशन करताना काय आहे, किती येणार ऍडिशन करताना, हे येणार 100, किती येणार 100 नाही, किती येणार 1000, 1,000 देन 101 प्लस 99 किती येणार 200y प्लस 101 प्लस 99 किती येणार 200x ही आपल्याजवळ एक इक्वेशन आली. याच इक्वेशन्सला जर आपण मल्टिप्लाय केलं, सर्वांना जर डिवाइड केलं, कितीने 200 ने जर डिवाइड केलं, डिवाइड बाय कितीने डिवाइड करायचं 200 ने, डिवाइड बाय 200 ने डिवाइड केल्यानंतर 200 डिवाइड बाय 200 1 येणार. तर x प्लस 200 डिवाइड बाय y किती येणार 1. 200 डिवाइड बाय y इज इक्वल्स टू 1 मल्टिप्लाय बाय y. देन 100 ला 1000 ला 200 ने जर डिवाइड केलं तर किती येणार इथे 5. हे आली आपल्या जो इक्वेशन 3. ही इक्वेशन 3. आता ही इक्वेशन 3 आली केव्हा, जेव्हा दोन्ही इक्वेशनचं आपण ऍडिशन केलं. तसंच दोन्ही इक्वेशनचं काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन्स काय करायचं, सबट्रॅक्ट इक्वेशन्स 1 फ्रॉम इक्वेशन्स 2. पहिल्या इक्वेशन सबट्रॅक्ट इक्वेशन काय करायचं, दुसऱ्या इक्वेशन्स मधून पहिली इक्वेशन सबट्रॅक्ट करतो आपण. दुसरी इक्वेशन काय आहे 101x प्लस 99y इज इक्वल्स टू 501 इज इक्वल्स टू काय आहे 501. दुसरी इक्वेशन, दुसऱ्या इक्वेशन म्हणून काय करत आहोत आपण, पहिली इक्वेशन सबट्रॅक्ट करत आहोत. पहिली इक्वेशन आहे 99x प्लस 101y इज इक्वल्स टू 499 सबट्रॅक्ट करत आहोत. आपल्याला माहित आहे जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा काय करायचं, साइन चेंज करायचं. साइन काय करायचं, चेंज करायचं. जर प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. 501 मधून 499 गेल्यानंतर किती येणार, सबट्रॅक्ट केल्यानंतर 2 किती येणार 2. त्याच्यानंतर 99 मायनस 101 तर किती येते -2y. देन 101 मायनस 99x तर किती येते 2x. हे आलेले आपल्या जवळ इक्वेशन्स आहे. काय आहे इक्वेशन्स आहे 2x मायनस 2y इज इक्वल्स टू 2. 2x मायनस 2y इज इक्वल्स टू 2. याला जर आपण डिवाइड केलं, डिवाइड बाय 2, डिवाइड केल्यानंतर सर्वांचे 2 चालले जाणार. तर इथे इथे आपल्या जवळ x मायनस y इज इक्वल्स टू 1. x मायनस y इज इक्वल्स टू 1 इक्वेशन 4. ही इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. आता याला आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे. काय करायचं आहे, इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 ला आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करू. काय करायचं, 3 इक्वेशन 4 इक्वेशन दोघांमध्ये काय आहे, दोघांची कोएफिशिएंट सारखी आहे. दिलेला आहे x चा कोएफिशिएंट सारखा आहे 1, y चा कोएफिशिएंट पण सारखा आहे. जर या दोन्ही इक्वेशनचं आपण ऍडिशन केलं 1 -1 y चा कोएफिशिएंट इथे 1 आहे, इकडे -1 आहे. जर ऍडिशन केलं तर यामध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू भेटणार. ती x ची व्हॅल्यू आपण याच इक्वेशन्स मध्ये वापस सबस्टिट्यूट केल्यानंतर y ची व्हॅल्यू भेटणार. सिन्स लेट्स ऍडिंग इक्वेशन काय करायचं, ऍडिंग इक्वेशन 3 and इक्वेशन 4. ऍडिंग इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4. 3 इक्वेशन्स आहे x प्लस y इज इक्वल्स टू 5 आणि चौथी इक्वेशन्स आहे x मायनस y इज इक्वल्स टू 1. हे दोन इक्वेशन्स आहेत. दोन्ही याला ऍड केल्यानंतर 5 प्लस 1 इज इक्वल्स टू किती येते 6 प्लस 1 मायनस 1 दोन्ही कॅन्सल. x प्लस x किती येणार 2x. देन आपल्याजवळ काय आलेलं आहे 2x इज इक्वल्स टू 6. देन x इज इक्वल्स टू 2x ला मल्टिप्लायला असल्यानंतर तिकडे काय जाणार डिवाइडला. देन x इज इक्वल्स टू किती येईल 3. x इज इक्वल्स टू किती येणार 3. x इज इक्वल्स टू 3 आलेलं कोणत्या इक्वेशन्स मध्ये सॉल्व्ह करायचं, कोणत्या इक्वेशन्स मध्ये ठेवायचं. हे x इज इक्वल्स टू 3 आलेलं इक्वेशन 3 मध्ये पुट काय करायचं, पुट x इज इक्वल्स टू 3 इन इक्वेशन 3 मध्ये ठेवायचं. इक्वेशन 3 ला आपण इम्प्लाइज करू. इक्वेशन 3 आहे आपल्या जवळ x प्लस y इज इक्वल्स टू 5 ही आहे. x च्या ठिकाणी 3 ठेवू. x इज इक्वल्स टू 3 ठेवल्यानंतर 3 प्लस y इज इक्वल्स टू 5. 3 प्लस y इज इक्वल्स टू 5. देन सिन्स
y ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, इकडे 5 आहे, हे तिकडे ट्रान्सफर झाल्यानंतर तिकडे गेल्यानंतर त्याचं साइन चेंज होणार, देन y इज इक्वल टू 5 मायनस 3 किती येणार 2. हेच आहे या इक्वेशनचं सोल्युशन. सर्वात शेवटी काय लिहायचं, सिन्स द सोल्युशन्स आर काय आहे सोल्युशन, x आणि y दोन व्हेरिएबल आहेत, त्या व्हेरिएबलचं सोल्युशन x ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ 3 आणि y ची व्हॅल्यू आली आहे 2. हे या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. यासाठी काय केलं आपण, दिलेल्या दोन इक्वेशन्स आहे 99x प्लस 101 y इज इक्वल टू 499 आणि 101x प्लस 999 y इज इक्वल टू 501. दोन इक्वेशन्स आहे. जर कोणत्याही दोन इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलचा कोएफिशियंट हे पहिल्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलचा कोएफिशियंट असेल, दुसऱ्या याचं सारखं असेल, तर त्या इक्वेशन्सला दोन्ही इक्वेशन्सला पहिले ऍड करायचं, नंतर दोन्ही इक्वेशन्सला काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. दोन्ही इक्वेशन्स वरून आपल्याला दोन इक्वेशन्स वेगळे येते, नंतर त्या इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह केल्यानंतर त्या इक्वेशनचं सोल्युशन्स येते. हे सोल्युशन झाल्यानंतर आता हे सोल्युशन झाल्यानंतर जे आहे तेच फायनल, द सोल्युशन्स आर x आणि y काय आहे, x ची व्हॅल्यू 3 आणि y ची व्हॅल्यू 2. नेक्स्ट क्वेश्चन आहे लास्ट क्वेश्चन, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. देन सेकंड इक्वेशन आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. काय आहे, सेम इक्वेशन्स आताच आपण सॉल्व्ह केलेला आहे. पहिली इक्वेशन्स आहे गिवन इक्वेशन्स मध्ये लिहू आपण, गिवन इक्वेशन्स आहे आपल्या जवळ 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. ही पहिली इक्वेशन. दुसरी इक्वेशन आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. ही दुसरी इक्वेशन आहे. दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे, पण दिलेल्या इक्वेशन्स मध्ये x चा जो कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशन्स मध्ये y चा कोएफिशियंट आहे. असं जर असल्यास काय करायचं, पहिले या दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन्स करायची, नंतर दोन्ही इक्वेशनचं काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं. काय करायचं आपण, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड करता वेळेस पहिली इक्वेशन आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि दुसरी इक्वेशन आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. हे दुसरी इक्वेशन आहे. आपण काय करत आहोत, ऍडिशन्स करत आहोत दोन्ही इक्वेशनचं ऍडिशन्स केल्यानंतर किती येणार इथं 2 4 7 प्लस 5 इज इक्वल टू 12. देन किती येणार 424 4 2 4. त्यानंतर या इक्वेशनचं ऍडिशन्स करता वेळेस मायनस हे मायनस, त्यानंतर 57 आणि 57 मायनस 49 9 प्लस 7 किती येणार, 9 प्लस 7 61. त्यानंतर किती येणार हे 106. त्यानंतर हे पण किती येणार 106x 106y आणि 106y 106x. हे आलेलं इक्वेशन्स आहे आपल्या जवळ. याला जर आपण डिवाइड केलं कितीने, पूर्ण इक्वेशन्सला जर 106 ने जर डिवाइड केलं तर आपल्या जवळ एक वेगळी इक्वेशन्स येते किती 10x मायनस 106y इज इक्वल टू 424. हे आहे. या इक्वेशन्सला जर आपण डिवाइड केलं, डिवाइड बाय 106 केल्यानंतर इथे येणार 1 मल्टिप्लाय बाय x किती येते x मायनस y इज इक्वल टू याला भाग दिल्यानंतर याला भाग जाते 4 चा, तर इथे येते 4. हे इक्वेशन थर्ड आली. तसंच काय करायचं, जसं आपण ऍडिशन्स केलं तसंच काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट करू आपण. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन सबट्रॅक्ट करता आहोत. कोणती पहिली इक्वेशन सबट्रॅक्ट करता आहोत, दुसरी इक्वेशन मधून. काय आहे दुसरी इक्वेशन आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. इक्वल टू किती आहे 2. इक्वेशन्स आपल्या जवळ आहे 252 आहे. त्या इक्वेशन्स मधून आपण पहिली इक्वेशन सबट्रॅक्ट करत आहोत 49x मायनस 57y इज इक्वल टू
172. सबट्रॅक्ट करत आहोत. सबट्रॅक्ट करत असता वेळेस सर्वांचे साइन चेंज होणार, 252 मधून 172 गेल्यानंतर 2 -2 0, 5 - 7 किंवा 25 - 70. 25 - 70 किती येणार? 8. किती येणार? 8. हे 18 आलं आपल्या जवळ. देन 49 प्लस 57 किती येणार? +8 y. देन 57 - 49 किती येणार? 8x. 8x + 8y = 18. 8x + 8y = 18 आलेला आहे आपल्या जवळ. दुसरी इक्वेशन. याच इक्वेशन्सला जर आपण डिवाइड केलं, डिवाइड बाय 8 केल्यानंतर x + y = 10. ही इक्वेशन्स येणार आपल्या जवळ. चौथी इक्वेशन 4. इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4 आली आपल्या जवळ. आता या इक्वेशन्सला जर आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं, दिलेल्या इक्वेशन्स मध्ये x - y = 4, x + y = 10. दोन इक्वेशन्स आहेत. जर या दोन्ही इक्वेशनचं जर ऍडिशन्स केलं आपण, ऍडिंग इक्वेशन्स, जर दोन्ही इक्वेशन्सला ऍडिंग इक्वेशन्स 3 अँड इक्वेशन्स 4 दोन्ही इक्वेशन्सला ऍड केल्यानंतर काय आहे इक्वेशन्स मध्ये? x - y = 4. तिसरी इक्वेशन्स आणि फोर्थ इक्वेशन्स आहे x + y = 10. या दोन्ही इक्वेशन्सला ऍड केल्यानंतर किती येते? 4 + 10 = 14. देन -y + y कॅन्सल, x आणि x किती येणार? 2x. 2x = किती आलेला आहे आपल्या जवळ? 2x = 14. देन x किती येणार? 14 / 2. सिन्स x किती येणार? 7. x 7 आलं. हे एक सोल्युशन आलं आपल्या जवळ. हे एक सोल्युशन आल्यानंतर हे जर आपण इक्वेशन्स 3 किंवा इक्वेशन्स 4 मध्ये ठेवलं तर आपल्या जवळ y ची व्हॅल्यू भेटणार. ती x ची व्हॅल्यू आपण कोणत्यामध्ये ठेवायचं? पुट x = 7 इन इक्वेशन 4. फोर्थ मध्ये ठेवायचं. इक्वेशन्स 4 ला इम्प्लाइज करू. इक्वेशन्स 4 आहे आपल्या जवळ x + y = 10. ही इक्वेशन्स 4th आहे. या इक्वेशन्स मध्ये x = 7 ठेवायचं आहे आपल्या जवळ. तर x ची व्हॅल्यू 7 ठेवा प्लस y = 10. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे कशाची? y ची. तर y लाच इथे ठेवा या साईडला. त्या साईडला हे 10 - 7. तर y किती येणार आपल्या जवळ? y आलेला आहे y = 10 - 7 किती येणार? 3. y = 3. हेच आलेलं आहे या इक्वेशनचं सोल्युशन. द सोल्युशन्स आर. काय आहे सोल्युशन्स? x आणि y. x ची व्हॅल्यू आलेली आहे आपल्या जवळ 7 आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे 3. हेच या इक्वेशनचं सोल्युशन झालं. दिलेलं इक्वेशन्स काय केलं आपण या इक्वेशन्स मध्ये? दिलेलं दोन इक्वेशन सुरुवातीला जशाच तसं लिहिलं. त्या इक्वेशन्सला लिहिल्यानंतर दोन्ही इक्वेशन्स मध्ये व्हेरिएबलचे कोएफिशियंट इंटरचेंज. पहिल्या इक्वेशन्स मध्ये ज्या व्हेरिएबलचं कोएफिशियंट आहे ते दुसऱ्या इक्वेशनच्या व्हेरिएबलचं कोएफिशियंट सारखं आहे. ते सारखं असल्यानंतर आपण काय केलं? दोन्ही इक्वेशनचं पहिले सुरुवातीला ऍडिशन्स केलं, नंतर सुरुवातीला सबट्रॅक्शन्स केलं. ते सबट्रॅक्शन केल्यानंतर दोन्ही इक्वेशन्स मध्ये वेगळे इक्वेशन्स भेटले आपल्याला. x - y = 4, x + y = 10. हे भेटल्यानंतर दोन्ही इक्वेशन्सला अजून सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं. दिलेल्या इक्वेशन्स मध्ये -1 आणि +1 कोएफिशियंट सारखा आहे म्हणून आपण काय केलं? ऍडिशन्स केलं. 3 आणि इक्वेशन्स 4 दोघांचे ऍडिशन्स केल्यानंतर x किती भेटलं आपल्या जवळ? 7. आणि x 7 भेटल्यानंतर एक तर इक्वेशन्स 3 नाहीतर इक्वेशन 4 मध्ये ठेवायचं. इक्वेशन्स 4 मध्ये ठेवल्यानंतर आपल्या जवळ y ची व्हॅल्यू भेटली. y ची व्हॅल्यू किती भेटली? 3. हेच या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. जर तुम्ही तत्पूर्वी चॅनल वरती जर नवीन असाल तर लवकरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि इयत्ता 10वी क्लास 10 च्या विद्यार्थ्यांमार्फत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.